मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू ठरलाय अभय गुंडा 11 संघाचा कर्णधार. चांगली फलंदाजी त्याने केली या मॅच मध्ये. वैयक्तिक 26 धावा त्याने बनवल्या आणि म्हणूनच ठीक आहे धनंजय करंगुटकर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेलाय अभयला. आणि थरार ग्रुप यांच्याकडून विजयी संघ म्हणजेच गुंडा 11 संघाला कोल्ड्रिंक देखील दिलं जाते. प्रत्येक मॅच मध्ये जो विजयी संघ ठरणार त्याच्यासाठी थरार बॉयज यांच्याकडून कोल्ड्रिंक दिलं जातं. कारण खेळाडू धावून धावून दमतायत त्यांच्यासाठी कोल्ड्रिंकचं देखील वाटप केलं जाते थरार ग्रुप यांच्याकडून. तर कॅप्टन आहे कॅप्टन आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थरार ग्रुप यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. संपूर्ण संघाला व्यासपीठावर थरार ग्रुपच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण संघाचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. कोल्ड्रिंकचं देखील वाटप केलं जाते. चला नेक्स्ट मॅच. जागेवाला वन द टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आले. प्रशांत जगताप आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय फलंदाजीसाठी साहिल. आणि दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल सामना चालू होण्यापूर्वी आपला एक 12th मॅन अथवा प्रतिनिधी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपला 12th मॅन अथवा प्रतिनिधी आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा. विविधतेने नटलेल्या जर्सीज मध्ये आपण पाहतोय 15 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले स्पर्धा खेळण्यासाठी. हाजी कसम चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम वर्ष 44व पर्व 44व या स्पर्धेचं सीझन 44. टू शेड्स या संघाचा 12th मॅन प्रतिनिधी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आलेला आहे. विनंती असेल टीम जागेवाला आपला देखील एक 12th मॅन आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा. राज झगडे गोलंदाजीसाठी आले. लेट्स प्ले गेम ऑन. प्रसाद आणि साई हे 2 सलामीवीर फलंदाज. यस टाइमर ऑन झालाय. पंधरा मिनिटांमध्ये 3 षटक समाप्त करणं गरजेचं आहे. प्रसाद साठी पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. व्ही शेप मध्ये फटका चांगला प्रयत्न केलाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षकांनी बॉल अडवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं उघडलं. ओम श्री साई देवस्थान विरुद्ध श्री साई देवस्थान. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण मैदानामध्ये उपस्थित राहा. चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. आणि खेळाडूंना विनंती असेल प्लीज आपण डगआउट मध्ये बसून घ्या. विनंती आहे. पुढचा बॉल अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बरोबर टप्पा बरोबर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला सोडून दिला. बॉल अडवला जाईलच पण पंचांचा इशारा आहे अजून बाकी आहे. यस आला पंचांचा इशारा. वाईट बॉल आणि आणखीन एक धाव म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 5 या आकड्यावर. ओम श्री साई देवस्थान विरुद्ध श्री साई देवस्थान अशा 2 बल्लेट संघांमध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. टॉस साठी आपण रेडी राहायचे. संघनायक चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर टॉस या ठिकाणी केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. पुढचा बॉल यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडल मध्ये बॉल अडवला जाईल. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 6 या आकड्यावर.
पहिलं षटक मार्गस्थ आहे. 6 धावा धावफलकावरती झाल्या. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. रात्री झोपेत सुद्धा आम्हाला आठवणार आहे आणि यावेळेला दांडीकुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल फलंदाज बाद. विकेट. अगदी वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि प्रसादची महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी आली आहे. नवीन फलंदाज आहेत आर्यन. नेक्स्ट बॉल यावेळेला सोडून दिलाय आणि आता मात्र पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे. यस, व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 7 धावा धाव फलकावरती झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल चांगला पाहायला मिळालाय. वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल अगदी वेगवान हाताळत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज. 7 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिलं षटक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 1 मधील. पुढचा बॉल चांगला फटका. कव्हर क्षेत्रामध्ये ढकलल्या बॉलला एकदा पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. यस, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 9 या आकड्यावर. पाच मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. आपण याची नोंद घ्या. या 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालंय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी स्वराज आलेत. ओम श्री साई देवस्थान विरुद्ध श्री साई देवस्थान. नेक्स्ट मॅच टॉस या ठिकाणी केला जाईल याची विनंती असेल. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, नोंद घ्या. पहिलाच बॉल हाताळत असताना सर अवी परब यांचा निर्णय आलाय. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. पुढचा बॉल चांगला फटका पाहायला मिळालाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 12 या आकड्यावर. पुढचा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये पाठवण्याचा प्रयत्न. बॉल अडवेल क्षेत्ररक्षक. तोपर्यंत आणखी एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 13 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला भीमर समोर उडवण्याचा प्रयत्न. उडवल्या समोर. क्षेत्ररक्षकाने चांगला बॅकअप दिला त्या ठिकाणी आणि पंचांनी आपला मात्र उजवा हात बाहेर काढला. नो बॉल.
पुढील बॉल असेल फ्री हिट. सर नो बॉल आणि धावून किती धावा काढल्या ते चेक करा प्लीज. 2 धावा. यस, म्हणजे एकूण 3 धावा आहेत. फ्री हिटचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन मधून बॉल लढवलाय. चांगला प्रयत्न आणि डायरेक्ट थ्रो पाहायला जरूर मिळालाय, पण पंचांनी अपील मात्र फेटाळले. या प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल. पाहता ड्रो आपला थ्रो पाहायला मिळाला. लॉंग ऑन मधून डायरेक्ट थ्रो स्टंप वरती. चला नेक्स्ट मॅच श्री साई देवस्थान विरुद्ध ओम श्री साई देवस्थान. अटीतटीची लढत. दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील. मोठमोठे तारे सितारे याच मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. वीस धावा धावफलकावरती झाल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक बॉल वरती आला. एकदा पूर्ण, पुन्हा एकदा दुसरी धाव आणि ती धाव देखील पूर्ण केली जाते. प्रत्येक बॉल वरती दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय फलंदाजी करत असलेला संघ. म्हणजे जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती. हॅलो हॅलो पहिला बॉल जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल हाताळला होता आणि म्हणूनच की काय अजून एक बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील. शेवटचा बॉल शिल्लक असताना मात्र यावेळेला चांगला बॉल हाताळला आणि म्हणूनच की काय डॉट बॉल पाहायला मिळाला. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 11च्या सरासरीने 22 धावा. चला नेक्स्ट मॅच श्री साई देवस्थान विरुद्ध ओम श्री साई देवस्थान. आणखीन एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आलेत रुद्र देसाई. रुद्र देसाई. ओहो पहिलाच बॉल पहा काय हाताळला. यष्टीरक्षकाने देखील चांगला प्रयत्न केला. रन मात्र मिळणार नाहीये. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅच मधील या पहिल्या डावातील.
पुढचा बॉल यावेळेला बीमर पडताळला गेला पंचांच्या माध्यमातून. धावबाद होण्याचा प्रयत्न करेल का आणि ती धाव देखील पूर्ण केली जाते. नो बॉल +1 म्हणजे एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. बीमर पडताळला गेला पंचांच्या माध्यमातून. दिवस रात्र अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी. फ्री हिट ऑन आहे आणि फ्री हिटच्या बॉल वरती पहा का बॉल हाताळत असताना पाहायला मिळतोय. युवा उद्योन्मुख खेळाडू आहे आपल्याच परिसरातील रुद्र देसाई. षटक क्रमांक 3 हाताळत असताना प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलवरती. त्याच्याकडून चूक आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 26 या आकड्यावर. 26 शेवटचे 3 चेंडू शिल्लक. ओहो यावेळेला शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मधून बॉलवरती पोहोचेल का क्षेत्ररक्षक? पोहोचलाय, त्याने बॉलला अडवलंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 28 या आकड्यावर. 28 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल यावेळेला फलंदाज बीट, यष्टीरक्षक देखील बीट आणि बॉल गेला सीमारेषा पार 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 पार. 4 धावा येतोय, चौकार. म्हणजेच एकूण 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. 5 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 33 या आकड्यावर. पुढचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. मिड ऑन मधून क्षेत्ररक्षक आले बॉल पर्यंत एकच धाव घेतली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 34 या आकड्यावर. 34 34 धावा धाव फलकावरती. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतंय. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री संजयजी सावंत साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तर विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे हाजी कसम चषक 2024 या स्पर्धेमध्ये. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली म्हणजेच मुंबईचा राजा उपाध्यक्ष माननीय श्री संजयजी सावंत साहेबांचं शुभागमन, साहेबांची उपस्थिती आणि साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. हाजी कसम चषक 2024 या स्पर्धेमध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत. चला षटक क्रमांक 3 चा काही समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 36 धावा. म्हणजे 12च्या सरासरीने 36 धावा धाव फलकावरती झाल्यात. नेक्स्ट मॅच आहे टीम श्री साई देवस्थान विरुद्ध ओम श्री साई देवस्थान. टॉस साठी या संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं. टॉस साठी काटी की टक्कर पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. 12च्या सरासरीने 36 धावा धाव फलकावरती झाल्यात. हाजी कसम चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो. आज या स्पर्धेची पहिली रजनी. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. CRICKET हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी एक नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. रुद्र आले गोलंदाजीसाठी. रुद्र युवा उद्योन्मुख खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये त्याची देखील वर्णी लागली आहे. पहिलाच बॉल आणि पाहता हाताळलाय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो बॉल या ठिकाणी पंचांनी पडताळलाय. म्हणजेच पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा उपाध्यक्ष माननीय श्री संजयजी सावंत साहेबांचं शुभागमन. साहेब आपले सहर्ष स्वागत हाजी कसम चषक 2024 या स्पर्धेमध्ये. फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यावरती देखील आक्रमण केलं गेलंय.
आणि वन शॉट पंचांनी घोषित केलं वन शॉट म्हणजेच एकच धावा आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 38 धावा. प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेची लाईव्ह टेलिकास्ट. ओहो यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरने बॉल अडवलाय. एकच धाव मिळेल. दुसरी धाव ओव्हर 2च्या स्वरूपातली पूर्ण केली जाईल का? आणि यस ती धाव पूर्ण देखील केली. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 40 या आकड्यावर. ऑन बोर्ड 40 धावा धावफलकावरती झाल्यात. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. श्री साई देवस्थान विरुद्ध ओम श्री साई देवस्थान. संघनायकांना विनंती असेल टॉस साठी आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढचा बॉल यावेळेला येतोय षटकार. षटकार आलाय आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 46 ऑन बोर्ड. पुढचा बॉल आणखीन एक बिग हिट. यावेळेला देखील बॉल गेला सीमारेषा पलीकडे. दुसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. या 2-6 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. श्री साई देवस्थान विरुद्ध ओम श्री साई देवस्थान. लास्ट कॉल असेल टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबईचा राजा गणेश गल्ली उपाध्यक्ष माननीय श्री संजयजी सावंत साहेब आपणास विनंती असेल आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. 53 धावांची गरज. 24 मध्ये 53 करायचे सामना जिंकण्यासाठी. 24 बॉल आणि 53 धावांची गरज. आणखीन एक महत्वपूर्ण सामना ओम श्री साई देवस्थान विरुद्ध श्री साई देवस्थान. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री संजयजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टॉस झालाय आणि हा टॉस जर आपण पाहिला तर जिंकलाय साई देवस्थान या संघाने. यस टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. धन्यवाद साहेब. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि संघनायकांना विनंती असेल आपण संपूर्ण आपल्या संघाला घेऊन मैदानामध्ये उपस्थित राहा. हा सामना संपल्यानंतर पुढील सामन्याला सुरुवात होईल. आपण याची नोंद घ्यायची. चला 24 मध्ये 53 करायचे. 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा आणि विनंती असेल त्वरितच आपण क्षेत्ररक्षण रचून घ्या.
दोन सलामीवीर फलंदाज प्रशांत शिंदे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय फलंदाजीसाठी स्वराज कुबल आणि प्रसाद शिंदे हे दोन सलामीवीर फलंदाज. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं प्रसाद जगताप 24 मध्ये 53 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळालाय. धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. बाईकची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असताना मात्र बॉल अडवलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला बॉल अडवलं आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 2 आकड्यावर. पहिलं षटक, पुढचा बॉल. या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवलं जाईल प्रसादांच्या माध्यमातून. तोपर्यंत पहा आणखीन 2 धावा पूर्ण केल्या जातील का? पंचांकडे लक्ष आहे सगळ्यांचंच. पंचांकडे लक्ष असेल आणि नॉट आउट. हा सामना संपल्यानंतर साई देवस्थान विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या. ओम श्री साई देवस्थान विरुद्ध श्री साई देवस्थान. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. प्रसाद जगताप षटक क्रमांक 1 हाताळत असताना 24 मध्ये 53 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. हो पुढचा बॉल. यावेळेला गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळाला, सजवला फटका. आणि या बॉल जर आपण पाहिलं तर अलॉंग विथ द कार्पेट गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय पहिला चौकार. नेक्स्ट बॉल, चांगला फटका पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असताना मात्र अडवल्या बॉलला आणि तोपर्यंत 3 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 11 या आकड्यावर. इलेव्हन ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 11 धावा धाव फलकावरती झाल्या. पुढचा बॉल, समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलवरती लॉंग ऑन मधून आणि पहा चूक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 12 या आकड्यावर. यश आले गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 12 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. जागेवाला ब हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. पुढचा बॉल, पहिलाच बॉल खेळत असताना उडवल्या समोर, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडला आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय.
रुद्र आलेत नवीन फलंदाज. हो पहिलाच बॉल खेळत असताना पहा चांगला फटका पाहायला मिळालाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 धावा. पुढचा बॉल यावेळेला चांगला पाहायला मिळतोय आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय येतोय. बाईकची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. पंधरा धावा धावफलकावरती झालेत. हो यावेळेला सोडून दिलेला बॉल पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 16 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये ढकलले बॉलला एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यस आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 18 या आकड्यावर. पुढचा बॉल आणखीन एक बॉल कव्हर क्षेत्रामध्ये ढकललाय. हलक्या हाताने एक धाव केली जाईल. दुसऱ्या धावेचा पूर्ण आणि दुसरी धाव देखील जर आपण पाहिलं तर पूर्ण केली जाते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत बॉल अडवतील मिड ऑफ मधून आणि तोपर्यंत आणखी एक धाव पूर्ण केली जाते. 21 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती झाल्यात. श्री साई देवस्थान आपण रेडी राहा. हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्यायचंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती झाल्या. 53 धावांचा पाठलाग करतोय संघ.
12 मध्ये 32 धावांची गरज. लास्ट 12 बॉल 32 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. हो पहिलाच बॉल सोडून दिलाय आणि वाईट बॉल देखील पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. पिचिंग झाला, खाली राहिलाय, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि झेल मात्र पकडलाय आणि फलंदाज मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आदित्य आलेत. फलंदाजी जाडी. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न असताना मात्र क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. विकेट आली. फलंदाज माघारी परतलाय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहे शेवटचे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अडवल्या बॉलला. तोपर्यंत आणखीन 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. मॅच जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या धाव फलकावरती 24 म्हणजेच 9 मध्ये आणखीन 29 धावांची गरज. लास्ट 9 बॉल 29 रन्स टू विन. पुढचा बॉल यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक यस आलाय. नो बॉल. पंचांनी उजवा हात बरोबर बाहेर काढलाय आणि नो बॉलचा इशारा देखील देताना पाहायला मिळतात. पुढे बॉल असेल फ्री हिट. चक्री गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्ण हात फिरून अगदी ताकदीने हा बॉल हाताळला जातोय. हेच तर क्रिकेट. पहा क्रिकेट हे कोणत्या रूपाने खेळलं जातं. फ्री हिटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. यावेळेला बिग हिट उडवलाय हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक जज करत असताना बॉल फरार होताना पाहायला मिळालाय आणि 4 धावा देखील पाहायला मिळत आहेत. चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल नो बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांनी घोषित केलाय. म्हणजे हा बॉलर आता मात्र हा शेवटचा बॉल हाताळू शकत नाही. कारण 2 नो बॉल 2 डिमर बॉल या ठिकाणी पडताळले गेले पंचांच्या माध्यमातून. Free hit ball. फ्री हिटचा बॉल. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दिला काय यस. फिल्डिंग पोझिशन चेंज केली होती आणि म्हणूनच की काय नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. म्हणजेच पुढील बॉल देखील फ्री हिटच असेल. कारण फ्री हिटच्या बॉलवर फिल्डिंग पोझिशन चेंज आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय नो बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती
33 7 बॉल 20 धावांची गरज. फ्री हिट ऑन आहे. एखादा मोठा फटका. मॅच ऑन. फ्रीचा बॉल मोठा फटका हवामध्ये. बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि बॉल टोपर्यंत गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. पहा मी म्हटल्याप्रमाणे मोठा फटका आला देखील. मॅच ऑन झाली आहे देखील. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 मध्ये करायचे आहेत 16 धावा. सहा बॉल 16 धावांची गरज. गोलंदाजीसाठी कोण येणार? शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज श्रेयस गुरव. पहिलाच बॉल सोडून दिलाय. पहिला बॉल सोडून दिलेला पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 5-6 मध्ये आता जर आपण पाहिलं तर आणखी 15 धावांची गरज आहे. 6 मध्ये 15 करायचे आहेत. पुढचा बॉल उडवलाय कव्हर क्षेत्रामध्ये. हलक्या हाताने क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही मिळणार रन. 2च धावा मिळतात. त्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये करायचे आहेत 13 धावा. यावेळेला दांडी गोल. फलंदाज या ठिकाणी माघारी परतले. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. बरोबर बॉल जर आपण पाहिलं तर यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळलाय आणि म्हणूनच ही काय फलंदाजाची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 4 आणि ही 4 मध्ये जर आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे 13 धावांची. चार मध्ये 13 धावांची गरज. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल खाली राहिला. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅचचं चित्र बदललंय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक. 3 मध्ये आणखी 13 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आले मैदानाच्या आतमध्ये. उडवलाय समोर. उडवलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि अडवला बॉलला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एका हाताने बरोबर बॉलला अडवलं आणि चेंडूची फेक देखील केली. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 मध्ये आणखी 11 धावांची गरज आहे. म्हणजे 2 मध्ये 2 मोठे फटके. मॅच ऑन. उडवलाय मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या बॉलला अडवतील. आणखी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आणि या शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर 9 धावांची गरज आहे. आणि शेवटचा बॉल आणि हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलाय तो म्हणजे ट्रूशेड या संघाने. वेलप्लेड ट्रूशेड. हल्ला 3 जागेवाला बॉल. नेक्स्ट मॅच टीम श्री साई देवस्थान. आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि ओम श्री साई देवस्थान आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा. धन्यवाद.
you.